संत ज्ञानेश्वरांनी खरंच भिंत चालवली होती का? जाणून घ्या या मागील अद्भुत रहस्य. संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील भिंत चालवण्याचा प्रसंग हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अद्भुत चमत्कार मानला जातो. या घटनेचा मुख्य संबंध योगी चांगदेव यांच्याशी आहे, जे 1400 वर्ष जगले होते आणि त्यांना आपल्या योग सामर्थ्याचा प्रचंड अहंकार होता. त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या, ज्यामुळे ते प्राणीमात्रांवर सहज नियंत्रण मिळवू शकत असत. त्यांच्या या सिद्धी आणि सामर्थ्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती, पण त्यांच्यात खऱ्या आत्मज्ञानाचा अभाव होता. हाच अहंकार आणि गर्व दूर करण्यासाठी नियतीने त्यांना संत ज्ञानेश्वरांसमोर आणले. योगी चांगदेवांना जेव्हा ज्ञानेश्वरांच्या अलौकिक ज्ञानाची महती समजली, तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र ज्ञानेश्वर वयाने लहान पण ज्ञानाने मोठे असल्याने पत्राची सुरुवात कशी करावी हे त्यांना सुचेना. त्यामुळे त्यांनी एक कोरा कागदच पत्र म्हणून आळंदीला संत ज्ञानेश्वरांकडे पाठवून दिला. हे कोरे पत्र पाहून मुक्ताबाई हसल्या आणि म्हणाल्या की 1400 वर्षे जगूनही हा योगी आतून कोराच राहिला आहे. या पत्रातूनच चांगदेवांच्या अपूर्ण ज्ञानाची आणि त्यांच्या मनातील गोंधळाची स्पष्ट प्रचिती सर्वांना आली होती. यानंतर योगी चांगदेव स्वतः संत ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी आणि आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी आळंदीच्या दिशेने निघाले. त्यांनी आपल्या योगविद्येच्या बळावर एका भयंकर वाघाला आपले वाहन बनवले होते आणि ते त्यावर स्वार झाले होते. एवढेच नाही तर त्यांनी एका विषारी सापाला आपल्या हातात चाबूक म्हणून पकडले होते, जे पाहणाऱ्यांच्या मनात धरकी भरवत होते. आपल्या या भयानक आणि अद्भुत रूपामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंड घाबरून जातील असा चांगदेवांचा कयास होता. या सगळ्या दिखाव्यामागे त्यांचा अहंकार आणि इतरांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती लपलेली होती. ज्यावेळी चांगदेव आपल्या वाघावर स्वार होऊन आळंदीत प्रवेश करत होते, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसह एका मातीच्या भिंतीवर बसले होते. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर हे सर्वजण शांतपणे ऊन खात त्या धर्मशाळेच्या भिंतीवर विश्रांती घेत होते. चांगदेवांच्या आगमनाची आणि त्यांच्या उग्र रूपाची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली, पण त्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती. आलेल्या अतिथीचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य आहे असा विचार या भावंडांनी केला. त्यामुळे चांगदेवांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी त्याच भिंतीवरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अतिथीच्या स्वागतासाठी चालत जाण्याऐवजी संत ज्ञानेश्वरांनी चक्क त्या निर्जीव मातीच्या भिंतीलाच चालण्याची आज्ञा दिली. त्यांच्या एका शब्दावर ती निर्जीव आणि जड भिंत जमिनीवरून वर उचलली गेली आणि चक्क चालू लागली. मुक्या आणि निर्जीव वस्तूंमध्येही ईश्वरी चैतन्य कसे व्यापून राहिले आहे याचा हा सर्वात मोठा आणि प्रत्यक्ष पुरावा होता. कोणत्याही सजीव प्राण्याला नियंत्रित करणे सोपे असते, पण निर्जीव वस्तूला चालवणे हे केवळ परब्रह्माच्या इच्छेनेच शक्य असते. ही भिंत चालताना पाहून उपस्थित सर्व लोकांचे आणि चांगदेवांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. ज्ञानेश्वरांच्या या चमत्कारातून एक अत्यंत सखोल आणि मोठा आध्यात्मिक संदेश संपूर्ण जगाला दिला गेला. चांगदेवांनी सजीव आणि हिंस्त्र वाघाला वश केले होते, जे त्यांच्या हठयोगाचे आणि अहंकाराचे प्रतीक होते. मात्र ज्ञानेश्वरांनी एका निर्जीव भिंतीला चालवून दाखवले की संपूर्ण चराचरात एकच ईश्वरी तत्व वास करत आहे. भक्ती आणि शुद्ध आत्मज्ञानापुढे कसलीही सिद्धी आणि अहंकार टिकू शकत नाही, हे यातून सिद्ध झाले. हा चमत्कार म्हणजे केवळ शक्तीचे प्रदर्शन नव्हते, तर ती एक सर्वोच्च आणि शाश्वत आध्यात्मिक शिकवण होती. जेव्हा चांगदेवांनी निर्जीव भिंतीला आपल्या दिशेने चालत येताना पाहिले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला वाघ आणि साप या जिवंत प्राण्यांवरील ताबा या निर्जीव भिंतीच्या चमत्कारापुढे किती क्षुद्र आहे याची त्यांना जाणीव झाली. त्यांचा 1400 वर्षांचा सर्व अहंकार
आणि योगसिद्धीचा गर्व एका क्षणात गळून पडला. आपल्याला अजूनही खऱ्या परब्रह्माची आणि आत्मज्ञानाची ओळख झालेली नाही हे त्यांना मनोमन पटले. त्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधार कायमचा दूर झाला आणि ते खऱ्या प्रकाशाच्या शोधात नम्र झाले. अहंकार नष्ट झाल्यानंतर चांगदेव तात्काळ आपल्या वाघावरून खाली उतरले आणि त्यांनी ज्ञानेश्वरांकडे धाव घेतली. त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या सर्व भावंडांच्या चरणांवर लीन होत त्यांना साष्टांग नमस्कार घातला. या क्षणी त्यांनी आपला सर्व गर्व सोडून दिला आणि मुक्ताबाईंना आपली आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारले. मुक्ताबाईंनीही त्यांना उपदेश करत खऱ्या भक्तीचा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला, ज्यामुळे त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ झाले. हा प्रसंग माणसाने कितीही विद्या मिळवली तरी नम्रतेशिवाय ती व्यर्थ आहे हे शिकवून जातो. या महत्त्वपूर्ण भेटीनंतर संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी एक विशेष काव्य रचले. या काव्याला चांगदेव 65 असे म्हटले जाते, कारण यामध्ये एकूण 65 ओव्यांचा समावेश आहे. या 65 मधून ज्ञानेश्वरांनी अद्वैत तत्वज्ञानाचे आणि परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे अत्यंत सोप्या भाषेत वर्णन केले आहे. हे केवळ चांगदेवांनाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला मिळालेले एक महान आध्यात्मिक मार्गदर्शन आहे. आजही वारकरी संप्रदायात आणि अध्यात्माच्या अभ्यासकांमध्ये या चांगदेव 65ला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. चालत्या भिंतीचा हा प्रसंग महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतील एक सुवर्ण पान असून तो पिढ्यानपिढ्या श्रद्धेने सांगितला जातो. आळंदीमध्ये आजही ती ऐतिहासिक भिंत भाविकांना पाहण्यासाठी आणि नतमस्तक होण्यासाठी जतन करून ठेवण्यात आली आहे. हा चमत्कार मानवी मनातील अहंकार बाजूला सारून शुद्ध भक्ती आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारण्याची निरंतर प्रेरणा देतो. योगसिद्धीपेक्षा भक्ती, नम्रता आणि आत्मज्ञान हेच मानवी जीवनाचे सर्वोच्च ध्येय असावे, हा चिरंतन संदेश यातून मिळतो. संत ज्ञानेश्वरांच्या या अलौकिक लीलेमुळे आळंदीचे महत्त्व एका महान तीर्थक्षेत्राच्या रूपात कायमचे अजरामर झाले आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि योगी चांगदेव यांची ही ऐतिहासिक आणि अद्भुत भेट आळंदीजवळ ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण आज विश्रांत वड म्हणून अत्यंत पवित्र मानले जाते. याच वडाच्या झाडाखाली ज्ञानेश्वरांनी आपली चालती भिंत थांबवली आणि चांगदेवांना खऱ्या आत्मज्ञानाचा तसेच भक्तीचा अत्यंत मोलाचा उपदेश केला. या अभूतपूर्व भेटीने केवळ एका योग्याचा अहंकारच नष्ट केला नाही, तर तत्कालीन समाजात कठीण हठयोगापेक्षा सोप्या आणि सर्वसमावेशक वारकरी भक्ती मार्गाचे महत्त्व नव्याने प्रस्थापित केले. निर्जीव भिंतीला सजीवतेचा स्पर्श देणारा हा प्रसंग मानवातील जडत्वाला आणि अज्ञानाला दूर करून आतल्या ईश्वरी चैतन्याची ओळख करून देण्याचे एक महान आणि चिरंतन प्रतीक आहे. आजही हजारो भाविक विश्रांतवड आणि आळंदीची वारी करताना या अद्भुत चमत्काराचे स्मरण करून संतांच्या अगाध आणि अलौकिक सामर्थ्यापुढे अत्यंत श्रद्धेने नतमस्तक होतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.